नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जीके व करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। मित्रांनो, हे सर्व प्रश्न बघा शेवटपर्यंत बघायचे आहेत। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत या ठिकाणी। लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्यानंतर प्रश्न आहे बघा पहिला, संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे। संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, सर्वांना माहीत असेल तर बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते। पर्याय क्रमांक बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर सेम प्रश्न विचारला जातो बघा, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। ठीक आहे। त्यानंतर बघा, BN राव कोण होते? तर संविधान सभेचे घटनात्मक किंवा कायदेविषयक सल्लागार। संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते असं विचारलं जातं। तर बघा, BN राव लक्षात ठेवा, कायदाविषयक सल्लागार किंवा घटनात्मक सल्लागार। ठीक आहे। आपलं मूळ उत्तर होतं बघा, संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद। त्यानंतर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? मित्रांनो, असा क्वचितच एखादा पेपर मिळेल तुम्हाला ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल प्रश्न नसेल, म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण तयारी करून ठेवायची आहे। आता आपण या ठिकाणी जो प्रश्न आलाय, हा प्रश्न पाहून बघा कोणकोणते प्रश्न महात्मा फुलेंवर विचारले जातात ते सर्व कव्हर करून घेऊया पोलीस भरतीमध्ये। ठीक आहे। तर बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला होता? तर 11 एप्रिल 1827। 11 एप्रिल 1827 ला महात्मा फुले यांचा जन्म झाला होता। महात्मा ज्योतिबा फुले, लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा, 11 एप्रिल 1827। ठीक आहे। तर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर पोलीस भरतीमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात सर्व कव्हर करून घेऊया या ठिकाणी। बघा, पहिला प्रश्न विचारला जातो बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव गोरे या ठिकाणी त्यांचं मूळ आडनाव आहे, गोरे। ठीक आहे। त्यानंतर विचारलं जातं त्यांचं जन्मगाव कटगुण सातारा। ठीक आहे, हे त्यांचं जन्मगाव आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, हा प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, त्यांचे ग्रंथ विचारले जातात। त्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचे 4 महत्त्वाचे आहेत, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब आणि तृतीय रत्न। हे 4 लक्षात ठेवा, हे मोस्ट रिपीटेड ग्रंथ आहेत, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब आणि तृतीय रत्न। ठीक आहे। त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो यांच्याबद्दल, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली। कधी केली? 1873 ला केली। 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली। त्यानंतर एक मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे, हंटर कमिशन समोर साक्ष देणारे समाजसेवक कोण किंवा समाजसुधारक कोण? तर महात्मा ज्योतिबा फुले हे हंटर कमिशन समोर साक्ष देणारे समाजसुधारक आहे। ठीक आहे। आता त्यानंतर यांची मृत्यू तारीख विचारली जाऊ शकते बघा, तर मृत्यू तारीख काय यांची? 28 नोव्हेंबर 1890। 28 नोव्हेंबर 1890 ही महात्मा फुले यांची मृत्यू दिनांक आहे। ठीक आहे। आपलं जे काही प्रश्न विचारले जातात महात्मा फुलेवर ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत। पहिली शाळा त्यांनी पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी सुरू केली होती मुलींसाठीची। ठीक आहे। तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर जन्मदिनांक विचारला तर बघा, 14 एप्रिल 1891 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, 29 एप्रिल 1909 ला तुकडोजी महाराजांचा जन्म झालेला आहे। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बऱ्याच जणांना माहीत असेल, बऱ्याच जणांना नाही माहीत असेल। तर बघा, वर्गीस कुरियन हे बघा, श्वेत क्रांती किंवा धवल क्रांती किंवा ऑपरेशन फ्लड असं पण ऑप्शनला असू शकते। ठीक आहे, ऑपरेशन फ्लड, श्वेत क्रांती, धवल क्रांती आणि ऑपरेशन फ्लड हे तिन्ही एकच पर्याय आहे। ठीक आहे। तर मित्रांनो, ही जी क्रांती आहे, धवल क्रांती, श्वेत क्रांती किंवा ऑपरेशन फ्लड, ही दूध उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे आणि याच्याशी संबंधित नाव आहे वर्गीस कुरियन। ठीक आहे। आपलं मूळ उत्तर असणार आहे श्वेत क्रांती, धवल क्रांती। ठीक आहे। तर मित्रांनो,
पर्टिक्युलर प्रश्न विचारला जातो क्रांतीवर, तर बघा पीतक्रांती कशाशी संबंधित आहे, तर तेलबिया उत्पादन. पीतक्रांती ही तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. त्यानंतर निळी क्रांती कशाशी संबंधित आहे, मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. सोनेरी क्रांती कशाशी संबंधित आहे, फळे किंवा मध याच्याशी संबंधित आहे. याच्यावर पर्टिक्युलर प्रश्न विचारले जातात. आपलं मूळ उत्तर आहे वर्गीस कुरियन हे नाव धवल क्रांतीशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत. मित्रांनो, प्रत्येक पेपरला एकदम सोपे 2-3 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, कोणते विचारले जातात ते आपण मोस्ट रिपीटेड प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेत आहोत. तर बघा, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री सर्वांना माहीत असतील, देवेंद्र फडणवीस हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री आहेत. आपल्या महाराष्ट्राला सध्या 2 उपमुख्यमंत्री आहेत. ठीक आहे, एक आहेत अजित पवार आणि दुसरे आहेत देवेंद्र फडणवीस. आपले गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. ठीक आहे, अजित पवार या ठिकाणी आपले अर्थमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत. उदय सामंत मित्रांनो उद्योगमंत्री आहेत महाराष्ट्राचे. त्यानंतर धनंजय मुंडे कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न रिपीट झालेला आहे पोलीस भरतीमध्ये. तर बघा, यांनी स्थापना केलेली आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे कर्मवीर भाऊराव पाटलांनी. कधी केलेली आहे, तर बघा 4 ऑक्टोबर 1919. 4 ऑक्टोबर 1919ला यांनी स्थापना केलेली आहे. ठीक आहे, रयत शिक्षण संस्थेची. त्यानंतर बघा मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे, तर आर्य समाजाची स्थापना 1875ला स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. आर्य समाज. प्रार्थना समाजाची स्थापना बघा आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे 1867ला. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना 1867ला केलेली आहे. रयत शिक्षण संस्था 1919 कर्मवीर भाऊराव पाटील. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले. कधी झाले होते, 23 जून 1757. प्लासीची लढाई कधी झाली, पर्टिक्युलर प्रश्न विचारला जातो. 1757 वर्ष लक्षात ठेवा, 23 जून तारीख लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो, 5 जूनला साजरा केला जातो. 5 जूनला दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. 12 जानेवारीला भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. 5 सप्टेंबरला भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. 1 डिसेंबरला जगामध्ये जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. आपलं मूळ उत्तर आहे 5 जून जागतिक पर्यावरण दिन. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य किंवा सरन्यायाधीश कोण आहेत, तर बघा DY चंद्रचूड यांनाच धनंजय यशवंत चंद्रचूड असे म्हटले जाते. DY चंद्रचूड. ठीक आहे, यांचे वडील सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश राहिले आहेत. त्यांचं नाव आहे यशवंत चंद्रचूड. ठीक आहे, आता बघा विचारले जाऊ शकते सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण, तर बघा हरिलाल कानिया हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश आहेत. हरिलाल कानिया. ठीक आहे, आता बघा चंद्रचूड हे 50वे आहेत. DY चंद्रचूड हे 50वे आहेत. उदय उमेश ललित जर 49वे विचारले तर बघा उदय उमेश ललित किंवा UU ललित हे 49वे या ठिकाणी होते. त्यानंतर 48वे होते बघा नुथलपती व्यंकट रमण्णा हे 48वे सरन्यायाधीश होते. ठीक आहे, जोड्या लावा किंवा योग्य किंवा चुकीचा पर्याय ओळखा यामध्ये हे विचारलं जाऊ शकते. तर मित्रांनो, आता एक प्रश्न याच्याशी रिलेटेड विचारला जातो बघा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली. तर मित्रांनो, आता बघा काही ठिकाणी 26 जानेवारी दाखवते, काही ठिकाणी 28 जानेवारी दाखवते. तर बघा दोन्ही पर्याय लक्षात ठेवा. तलाठी भरतीमध्ये 28 हे उत्तर योग्य मानण्यात आलेले आहे. 28 जानेवारी 1950 तलाठी भरतीचं सांगतोय. ठीक आहे, आता तुम्ही दोन्ही तारखा लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950, 28 जानेवारी 1950. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, रशिया या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत. तर कोण बनलेले मित्रांनो, व्लादिमीर पुतिन हे पुन्हा एकदा रशिया या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. कितव्यांदा बनलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, आता मोहम्मद मोईजी हे बघा मालदीव या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. चान संतोकी हे सुरिनाम या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉन हे
फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, याच्यावर पर्टिक्युलर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2024च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते, तर इमॅन्युएल मॅक्रॉन होते भारताचे प्रमुख पाहुणे प्रजासत्ताक दिन 2024चे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सध्या कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 2014 पासून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एकच आहेत. कोण आहेत? अजित डोवाल. अजित डोवाल हे भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. तर मित्रांनो, आता आपण जे काही फॅक्ट जाणून घेणार आहोत हे बघा, हे अतिशय महत्त्वाचे पद आहेत बघा. महान्यायवादी विचारले जातात आर व्यंकटरमणी. आर व्यंकटरमणी हे भारताचे महान्यायवादी आहेत. ठीक आहे. मुख्य माहिती आयुक्त भारताचे हिरालाल समरिया, मुख्य माहिती आयुक्त. ठीक आहे. CGA त्यालाच महालेखा नियंत्रक म्हटलं जातं, SS दुबे. ठीक आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे पद आहेत, याच्यावर प्रश्न विचारले जातात. सगळे लक्षात ठेवायचे आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. त्यानंतर प्रश्न आहे, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? सगळ्यांना माहीत असेल कोणते. स्पिग्मोमॅनोमीटर हे जे काही उपकरण आहे ते रक्तदाब मोजण्यासाठी वापरले जाते. तर मित्रांनो, ॲनिमोमीटर कशासाठी वापरले जाते? हवेतील दाब मोजण्यासाठी ॲनिमोमीटर वापरले जाते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नर्मदा आणि तापी या डॅश डॅश नद्या आहेत. नर्मदा तापी कोणत्या नद्या आहेत? तर बघा, पश्चिम वाहिनी नद्या आहेत या, पश्चिम वाहिनी. मित्रांनो, या जी काही डिरेक्शन आहे नद्यांची वाहण्याची त्याच्यावर देखील बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर आता आपण कोणत्या महत्त्वाच्या नद्या विचारल्या जातात वारंवार ते कव्हर करून घेऊया. आता नर्मदा आणि तापी लक्षात ठेवायच्या आहेत, या पश्चिम दिशेला वाहणाऱ्या नद्या आहेत नर्मदा आणि तापी. ठीक आहे. आता पूर्व दिशेला वाहणाऱ्या विचारल्या जातात बघा, तर गोदावरी, भीमा आणि कृष्णा. गोदावरी, भीमा आणि कृष्णा या 3 नद्या लक्षात ठेवा, पूर्व वाहिनी आहेत. त्यानंतर दक्षिण दिशेला वाहणाऱ्या विचारल्या जातात लुनी, साबरमती, मही. लुनी, साबरमती, मही दक्षिण दिशेला वाहणार आहेत. उत्तर दिशेला वाहणाऱ्या चंबळ, शोण, बेटना आणि केन. चंबळ, शोण, बेटना आणि केन या नद्या उत्तर दिशेला वाहणार आहेत. ठीक आहे. नर्मदा, तापी, पश्चिम वाहिनी सर्व महत्त्वाच्या नद्या ज्या विचारल्या जातात त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. नर्मदा आणि तापीचा दोघांचा उगम मला कमेंट करून सांगायचा आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचा प्रश्न, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनलेला आहे? तर बघा मित्रांनो, जेम्स अँडरसन हा इंग्लंड या देशाचा गोलंदाज आहे. जेम्स अँडरसन इंग्लंड देशाचा गोलंदाज कसोटी किंवा टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनलेला आहे. ठीक आहे. आता सेम प्रश्न एक दिवसीय क्रिकेटसाठी विचारला जाऊ शकतो. तर मुथैया मुरलीधरन हा एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. श्रीलंका या देशाचा आहे, श्रीलंका. ठीक आहे. त्यानंतर बघा, टीम साऊदी T20साठी विचारलं, T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण? तर टीम साऊदी हा न्यूझीलंड या देशाचा आहे. टीम साऊदी हा T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर कसोटी क्रिकेटमध्ये जेम्स अँडरसन. त्यानंतर प्रश्न आहे बघा, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन्स आहेत? बघा, जे विद्यार्थी आयुक्तालयासाठी फॉर्म भरत आहेत तर बघा त्यांनी असे प्रश्न कव्हर करून ठेवायचे आहेत. त्या आयुक्तालयामध्ये किती पोलीस स्टेशन्स येतात, त्यानंतर पोलीस आयुक्त कोण आहेत, त्याच्यामध्ये महानगरपालिका आहे का त्या शहरामध्ये, त्याचे आयुक्त कोण आहेत, सर्व डिटेल माहिती त्या तिथले आपण जो काही जिल्हा निवडतोय तिथली डिटेल माहिती आपल्याला ठेवायची आहे. ठीक आहे. तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात हा प्रश्न नवी मुंबई पोलीस भरती 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला जानकारी मिळावी म्हणून आपण हा प्रश्न कव्हर करतो. बघा, तर 20 पोलीस स्टेशन आहेत. 20 पोलीस स्टेशन आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये. 20 पोलीस स्टेशन. तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे. बघूया तुमचा अभ्यास किती आहे. ठीक आहे. सध्या महाराष्ट्रात किती आयुक्तालय आहेत? पोलीस आयुक्तालय 12 आहेत. ठीक आहे. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. 12 ही संख्या लक्षात ठेवा. पोलीस स्टेशन आहेत नवी मुंबई आयुक्तालयात 20. त्यानंतर प्रश्न आहे, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा, रायगड जिल्ह्यामध्ये. तालुका विचारला तर पनवेल. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते? कर्नाळा. ठीक आहे. कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, नरनाळा जर विचारलं, कर्नाळा नरनाळा दोन वेगवेगळे आहेत बघा. कर्नाळा हा रायगडमधील आहे, नरनाळा हा अकोलामधील आहे अभयारण्य. आणि अर्नाळा हा किल्ला आहे, तो जर विचारला तर बघा पालघर. अर्नाळा
हा पालघरमधील किल्ला आहे. ठीक आहे. अर्नाळा, कर्नाळा, नरनाळा तिन्ही वेगवेगळे नाव आहेत बघा. तर मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विचारलं तर बघा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. त्यानंतर तुंगारेश्वर अभयारण्य विचारलं तर पालघर ठाणे दोन्ही जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे तुंगारेश्वर अभयारण्य. ठीक आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान विचारलं तर चंद्रपूर. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे? काय आहे मित्रांनो? तर बघा संत गाडगे महाराजांचे मूळ नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर. डेबूजी झिंगराजी जानोरकर हे संत गाडगे महाराजांचे पूर्ण किंवा मूळ नाव आहे. ठीक आहे. तर मित्रांनो सेम प्रश्न समर्थ रामदासांसाठी विचारला जातो. नारायण सूर्याजी ठोसर हे समर्थ रामदासांचे मूळ नाव आहे. नारायण सूर्याजी ठोसर. ठीक आहे. त्यानंतर सेम प्रश्न तुकडोजी महाराजांसाठी विचारला जातो. तर बघा माणिकराव बंडूजी इंगळे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं मूळ नाव आहे. माणिकराव बंडूजी इंगळे. आपलं मूळ उत्तर आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर संत गाडगे महाराजांचं मूळ नाव. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून 50च्या वरती तुमचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण कव्हर करून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास चालू राहू द्या, ग्राउंड चालू राहू द्या. धन्यवाद.